बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे बांगलादेशातील रोहिंगी मालेगावात राहत असल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणी मालेगाव महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागातील तवाब शेख नावाच्या कर्मचाऱ्याला अटक देखील करण्यात आली होती। त्याच पार्श्वभूमीवर ईडीने मालेगावात अनेक ठिकाणी छापेमारी करत पुन्हा एकदा तपास सुरू केला आहे। त्याचबरोबर अटकेत असलेल्या तवाब शेखच्या घराची देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे मालेगावात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। ईडीच्या छापेमारीत नेमकं काय हाती लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।